मला ना 10 मिनिटात करतो. समोर कोणतरी आहे. सर करतो. बोला. सर मला पण राजकारणामध्ये यायचंय. मग सैनिकांना हे सोपं काम वाटतं वय. हातात बंदूक घेतली, 2-4 पावलं चाललं, दोघा तिघांना गोळ्या झाडल्या आणि नंतर निवांत आराम केला. एवढं सोपं वाटतं वय. किती बी चांगली कामं केली तरी बी पब्लिकच्या शिव्या खाव्या लागतात. कॉन्ट्रॅक्ट बांधकाम वगैरे मध्ये मलाही खाता, त्यांच्या शिव्या खाणं अवघड नसेल ना सर? हे लायकीत राहायचा, लायकीत. कुणासमोर बोलतोय कळतंय का तुला? हेच तर कळत नाही ना साहेब. तुमच्यासारख्या आड्याने डुकरांना आमच्यासारखे सुशिक्षित लोक कसे निवडून देतात हेच कळत नाहीये. हे भारकाव, इथं तुला ओढून शहीद घोषित करायला 2 मिनिटं बी नाही लागणार मला. काय पाहिजे तुला? निवडणूक जिंकला आहात ना, भत्ते, राहणं, घर सगळं सरकारकडून मिळणार, बरोबर? जास्त काय नाही, फक्त 20%. आजूबाजूच्या गावांच्या विकासासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, महिलांच्या रोजगारासाठी आणि शेतकऱ्याच्या भविष्यासाठी तुम्ही दरमहा देणार याची कबुली द्यायची. फक्त कॅमेऱ्यामध्ये याची कबुली द्यायची. तुझ्या आईला तुझ्या हे